तुलाच बोलतोय मी. काय तुझ्याकडे बघून तुला बोलतोय. मग काय झालं? त्यात काय मोठं खाऊन दिलं तर? म्हणून आणतो हे कमी आहे का? ते महत्वाचंच आहे. आम्ही कमी लेखलेलंच नाहीये त्याला. पण नुसतं तू पैसा कमवून आणलास तर घरात पैसा काम करतो का? सगळं काम करायला माणूस लागतो ना. तुम्हाला सगळं जागच्या जागी जिथल्या तिथे मिळतं. ते आपोआप येतं का? वाली ठेवली तर तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील हा विचार करा. आज नुसतं एक कपडे भांडी करायला 2000 रुपये घेतात. गृहिणी म्हणून तिचा पॉईंट बरोबर आहे की एक नोकरी करणारा माणूस, कष्ट करणारा माणूस, थकला भागलेला जीव म्हणून माझं चुकतंय. याच्या बाबतीमध्ये मला तुमचं सजेशन हवं आहे, वोटिंग हवं आहे. सो प्लीज वोट करा कमेंट बॉक्समध्ये. बायकांचं कसं असतं ना की शनिवार रविवार आणि इतकं नियोजन असतं, इतकं चांगलं प्लॅनिंग असतं की आता समजा उद्या आपल्या नवऱ्याला सुट्टी आहे तर मग काय करायचं, सिक्वेन्समध्ये काय काय कामं सांगायची सकाळपासून, हे सगळं बायकांचं ठरलेलं असतं. मी का बोलतो माहिती आहे काय, मगाशी म्हणजे मला बायकोने प्रश्न विचारला की आज मी ना तुम्हाला एक चांगलं काम सांगणार, म्हणजे तुला काही काम सांगणार, काय काम असेल? मला वाटलं काहीतरी असेल खायचं प्यायचं किंवा काय. म्हटलं काय बाबा? तर म्हणे आठवून बघा. आठवय ना काय काम आहे. तर नारळ खाऊन द्यायचे होते. आणि किती, मला असं वाटलं की एखादी वाटी असेल, एक नारळ असेल, चक्क 3 नारळ खावायला लावले. आणि हे बघा हे सगळं खोबरं मी करून दिलंय. तर तुलाच बोलतोय मी. काय? तुझ्याकडे बघून तुला बोलतोय. मग काय झालं? त्यात काय मोठं खाऊन दिलं तर? मी पण इथे काम करते. मग काय रिकामी नाही बसले आम्ही पण. प्रत्येक जण काम करते घरात. मी लक्ष्मी सोलते, ती ते नारळाच्या वाटेत राहिलेलं. हो बघा आम्ही फुकट घालवत नाही. बरोबर, थँक्यू. कळलं? पण मला एक सांगायचंय विचारायचंय. पण हे नक्की अगोदरच काय प्लॅन, अगोदरच सगळ्या गोष्टीचा. हा, तुम्ही कसं जे आपल्याला शक्य नाही. हा, तुम्ही कसं प्लॅन करता? आता नारळ खवल्यावर लगेच आज काय करणार आहे? आप्पे करणार आहे का? ते कसं बरोबर इडली प्लॅन करणार आहे झालं तेव्हा मला विचारलं तुझं काय प्लॅनिंग आहे आजचं? आय एम व्हेरी सिरियस प्राजक्ता. मग आय एम व्हेरी सिरियस. सिरियस, व्हेरी पर्टिक्युलर अबाउट दिस. की मला तुम्ही खाण्यात पर्टिक्युलर असता. ते खाणं पण काढणार आता. हा, खाण्याशिवाय माणूस जगू शकतो का? काढलंय कुठे? खाणं मग? काढलंय का मी? मग पण ते कसं बरोबर आठवतं? काम सांगितलं की पोटात कसं दुखायला. मी काय मोठं काम नाही ना, ओझीने व्हायला सांगितले. जस्ट फक्त पण मला एक सांग, हे नारळ खाऊन देतं तसंही बायकांचं काम आहे. असं तसंही कुठलंही काम बायकांचं आणि पुरुषांचं नाहीये. हे काम आज बायकांचं मोठ्या आहे. मोठ्या कंपन्यांवरच्या मॅनेजर बायका आहे किंवा वरच्या पोस्टला, हा. तर ते बायकांचे असं थोडं आहेत ना. बायका सगळी कामं बायकांची आणि सगळी कामं ऑल पुरुषांची. आर इक्वल येस. इन व्हॉट आठवत नाही. आपण मुलांच्या समोर चांगलंच शिकवताय हे बाईचं हे पुरुषाचं. उद्या तिथे नवऱ्याला सांगितलं हे तुझं काम आहे तर चालेल. आम्हाला लेसन मध्ये रोल ऑफ नेचर अँड नर्चर. ते सोड, परत विषय. तर उद्या मुलगी आहे, तिचं लग्न झालं आणि तिचा नवरा तिला असं बोलला तर तेव्हा चालेल? झोंबेल ना तेव्हा लेकीला बोलल्यावर? आम्हाला लेसन आहे रोल ऑफ नेचर. झोंबेल की नाही? तेव्हा आधी आता आहेत ना. झोंबेल की नाही? थांब नाही, थांब ना. नाही, उत्तर मिळू दे मला. ठीक हा. आहे. स्किप. आता का skip? माझ्या आता का ऐकण्यात skip? आमच्या स्कूलमध्ये आहे पाठ आहे रोल ऑफ नेचर अँड नर्चर. त्या आधी म्हणजे मुलींना शिकवायचं नाही, काम नाही करू द्यायचं. आणि आता म्हणजे बायकांना रिक्षा चालवताना फोटो आहे त्याच्यामध्ये किंवा सगळी मॅनेजर कामं. सगळं काम. म्हणजे मला एक सांग, आता तुझं असं म्हणणं आहे का की बायकांनी म्हणजे बायका पुरुषांची कामं करतात, म्हणजे आता पुरुषांनी बायकांची कामं करायची काही आणि मग त्यांच्यासाठी घरामध्ये करायची असं नाही, करायला काही हरकत नाही. आणि घरामध्ये त्यांच्यासाठी असे ठेवून द्यायची हा, एक 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 हो अगदी वीकेंड साठी. हो. आणि पाईपलाईन मध्ये सगळी ठेवून द्यायची, ही कामं हे झालं की ते झालं की ते. बाकी काय ठेवलं? हा, बाकी काय ठेवलंय? हे तर आहे. म्हणजे अजून काहीतरी बाकी असेल, काय ठेवलंय ते सांगायचं. अजून काहीतरी असेल. एकच काम मी तुला अख्ख्या 2 दिवसाच्या सुट्टीत सांगितलं. कळलं? ते पण माझा हात दुखतो म्हणून मी सांगितलं. मला हात नाही, माझे हात दुखत नाही. हात दुखत नाही. हा? तुम्ही तू हसून बोलू नको.
हसून नको बोलूस. माझ्या चेहऱ्यावरती सिरियसनेस आहे Strong आणि आहे. मला सिरियस बघून तुला ते हसायला येतंय. हसायला नाही येते. तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग समजता की नाही, म्हणवता तुम्ही. स्ट्रॉंग समजतो नाही, पुरुष हा स्ट्रॉंगच असतो. आम्ही नाही म्हटलंच नाहीये. कळलं? पुरुष स्ट्रॉंगच म्हणूनच एक असतो. छोटस काम सांगितलं, ह्याच्यावरनं एवढा मोठे आरडाओरडा करण्याचं काही गरज नाही. म्हणूनच मी बोलले की बायका 24 तास काम करत असतात. हे बघा, हे ना आता शाळेमध्ये पण शिकवत आहेत काहीतरी. बापरे, इक्वल, स्त्री आणि पुरुष इक्वल, डेमोक्रेसी. बापरे बाप. म्हणजे हे काय म्हणायचं तेच तुम्हाला? सांगते मी की बायका 24 तास जेव्हा काम करत असतात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरची पूर्ण जबाबदारी, घरातल्या कुठल्या जबाबदाऱ्यांकडे तुम्ही लक्ष देता. एक बाहेरून पैसा कमवून आणायचं सोडल्यास कुठल्या गोष्टींकडे लक्ष देता? म्हणजे पैसे कमवून आणतो हे कमी आहे का? ते महत्वाचंच आहे. आम्ही कमी लेखलेलंच नाहीये त्याला. पण नुसतं तू पैसा कमवून आणलास तर घरात पैसा काम करतो का? सगळं काम करायला माणूस लागतो ना. तुम्हाला सगळं जागच्या जागी जिथल्या तिथे मिळतं ते आपोआप येतं का? संध्याकाळी आल्यावर ताटात जेवण मिळतं ते आपोआप बनून बाहेर येतं का? माणूस लागतं ना तिथे. हो. हे सगळं घरातल्या गृहिणी लेडीज करतात. म्हणजे ते काम महत्त्वाचं नाहीये आणि का? म्हणून मग पुरुषांना पण तसं वाकवायचं कुठे वाकवलंय? आपल्या मर्जीप्रमाणे. कुठे वाकवलंय? हे काय आहे? हे काय आहे? किती? एवढंसं काम केलं तर वाकवलंय? मग हे किती? हे काहीच एवढं काम नाही. काहीच काम नाही. उगाच वादाला कारण करायचं नाही. मग वाद घालण्यासारखे विषय खूप आहे. आत्ता वाद निघाला तर खूप विषय येते. काढू काढू बोलायचं. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. बघ, मी जे बोलतोय ना, मी माझ्या एकट्यासाठी थोडं बोलतोय. माझ्या प्रश्न सगळ्या पुरुष वर्गाकडून मी सगळ्यांसाठीच बोलतोय. प्रत्येकाच्या घरामध्ये असेल. प्रतिनिधित्व करताय. आज एखादी बायको आहे, ती 3 नारळ तुम्ही सगळ्या पुरुषांचं प्रतिनिधित्व करताय, मी मान्य केलं. हा. ओके, तसंच मी सगळ्या गृहिणींचं प्रतिनिधित्व करते. आणि मला एक उत्तर द्या. तुम्ही एवढंच काम सांगितल्यावर स्वतःला नोकर, काय हमाल, हजाम, अजून काय काय स्वतःला उपाधी लावून घेतली. तुला एक माहितीये, आम्ही लोक म्हणजे आता जी लोक नोकरी हा. काय उचलून आणलं की हे बघा आम्हाला हमाली करावी लागते, हे करायला लागले की आम्ही घरचे नोकर. आणि मग बायका 24 तास जे करतात, सकाळी उठल्यापासून काय 6-7 त्यांचा दिवस सुरू होतो. आणि रात्री झोपेपर्यंत, सकाळी उठल्यावर मुलांचं खाणं पिणं, डबे, आंघोळ पाणी, त्यांना शाळेत पाठवायचं. त्यांच्यानंतर घरातली सगळी कामं, केर, लादी, कपडे, भांडी, सगळं जे काही छोटी मोठी कामं असतात, साफसफाई असते, ते सगळी कामं बायका न बोलता करतात, न कटकट करता करतात. मग ते काय कामवाली आहे म्हणून करतात का? ह्याच प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही कामवाली ठेवलीत तर तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील हा विचार करा. आज नुसतं एक कपडे भांडी करायला 2,000 रुपये घेतात. कळलं? केर लादी करायला 2-2.5 रुपये. म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या कामाचे पैसे धरलेत तर तुम्हाला कमीत कमी 20,000 ते 25,000 रुपये प्रत्येक घरातल्या कामासाठी द्यावे लागतील. सगळ्या घरातली कामं, एक कपड्यांना, एक भांड्यांना, एक लादी पुसायला, एक जेवण करायला, एक साफसफाई करायला ठेवून बघा कामाला किती खर्च येतो. आणि मग तो खर्च ते सगळं घरची गृहिणी करते. म्हणून तुम्ही तिला पैसे देता का? कसं आहे, म्हणजे तू निरुत्तर करायचं ठरवलेलंच आहेस. करायचं ठरवलेला नाही, विषय कुणी काढला? निरुत्तर करायचं. एवढा मोठा विषय झालाच नसता जर तुम्ही एवढ्यावरनं विषय म्हणजे काढवला नसता. हा, म्हणजे काय माहितीये काय, जे असं काम तुमच्या पुढे आलं ते आपलं गप गुमान करायचं आणि 2 घास मिळतात ते खायचे आणि पडून राहायचं, असं म्हणणं आहे का? आणि आम्ही म्हटलंय की गृहिणींनी काम असतात नसतात असं म्हटलंय. तुला माहितीये काय होईल? तुला माहितीये, अगं बाहेर जेव्हा आपण जाऊन काम करतो, जेव्हा बाहेर आपली समाजामध्ये किंमत असते, जेव्हा 4 लोक ओळखतात आणि जर का त्या माणसाला बायको असं काहीतरी येऊन नारळच खाऊन द्या, अहो ते उद्या काहीतरी हे साफ करून द्या, हे सांग, कसं आहे ते, काय कसं वाटतं? प्रत्येक वेळेला ठीक आहे आपण ऐकून घेतो, सगळ्याच गोष्टी करतो, सगळेच पुरुष करत असतील किंवा काही नसतील त्यांना माझं सॅल्यूट आहे. नसतील जे करत त्यांना माझा सॅल्यूट. काहीतरी, आणि कसं कॅमेरा जसा इकडे फिरवला ना तसं लगेच कानात काहीतरी बोलतात एकमेकांच्या आणि सांगतात ह्या गोष्टी. कसं बघा, भांडणाच्या जागी आहे तत्वाने भांडायचं. माणसानी तत्वाने भांडते आणि दुसऱ्याला निरुत्तर करायचं समोरच्याला. याला काही बोलताच आलं नाही पाहिजे, याला काही सांगताच नाही आलं पाहिजे.
काय पाहिजे तुला उत्तर प्रत्येक तेच वेळेला? विचारलं ना मी, की जर लेडीज सगळं दिवसभर काम करतात मग- मग त्या कामवाल्या असतात म्हणून करतात का? काय थँक्यू व्हेरी मच. मग एवढं नाही होतं? मग तुम्हाला एवढं केलं, थँक्यू व्हेरी मच झालं. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही नारळ खाऊन दिल्या I love you. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. थँक्यू. आय लव्ह यू. थँक्यू म्हटलं, आय लव्ह यू म्हटलं. मग मी पण अजून काय म्हटलं, म्हणू? मी पण म्हटलं मग अजून काय? मग एवढा इश्यू करायची काय गरज होती? एवढंसं काम सांगितलं तर मला असं विकेंड असतात. मग असू दे. मग आम्हाला पण, मी असं म्हटलं आता विकेंड आहेत ना, मग सॅटर्डे संडे माझं पण विकेंड आहे, मी काही काम करणार नाही. चालेल? नाही चालणार, भूक लागली. बाबा. आता वाजले बघ किती, 11 वाजायला आले. मग तेच सांगते. तुम्ही नुसतं म्हटलं आज नारळ ठेवलंय तर आज आप्पे करूया. मी म्हंटल का एका शब्दाने तरी नाही होय काय काय ओके करूया. म्हणजे आम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य करायच्या आणि तुम्हाला एवढीशी गोष्ट सांगितली तर तुम्ही लगेच त्याचं बायका कामच सांगतात, अमुकच करतात. हा म्हणजे माझा आता एवढं सगळं चुकला, करून माझं चुकलं बोललो ते. अर्थात. म्हणजे सगळं गपगुबाने मी करायला पाहिजे होय, होतं. होय. मी काहीच नाही बोलायला पाहिजे होतं. मी सगळं. काय दोन नारळ काय वाटतंय? असते तर एवढा विषय वाढला. काय वाटतंय तुम्हाला? हे बरोबर वाटतंय? बरोबर आहे. हो बरोबर आहे. हा, म्हणजे आज आम्ही जे बोललोय, आम्ही जे डिबेट केलंय, भांडलोय नाही म्हणत, कारण मी काहीच नाही बोललो तसं म्हणाल तर. हा सगळं न बोलून आणि हे सगळं तुम्हाला पटतंय का? याच्यामध्ये मला एक विचारायचं की याच्यामध्ये खरंच कुणाचं चुकतंय सांगा. कुणाचं चुकतंय? तुमचंच. माझं का चुकतंय? माझा विकेंड आहे, मी घरामध्ये मला माझ्या मनाप्रमाणे पाहिजे. पण विकेंड आहे आज, मग मी पण आज त्यात तर मी एक अपेक्षा केली की बाबा मला थोडंसं मोकळं काहीतरी करू दे, फिरू दे, घरामध्ये जर आराम करू दे. आणि तर काय असं बोलत असतील तर हे चुकतंय. एवढंसं छोटं काम करा आणि मग तुम्ही आराम करा. माझं काही म्हणणं नाहीये. म्हणजे काहीच म्हणणं म्हणजे तुझं चुकत नाहीये. नाही. हा? अजिबातच नाही. मग मी मान्य करू माझं चुकतंय म्हणून? हो. काय वाटतंय मी मान्य करू? हो. हा. करावंच लागेल. मी तुम्हाला विचारतो, मान्य करू का? असेल पण किंवा मला नसेल. पासून सांगा की तुम्ही चुकला नाहीयेत का? तुमचे हे शब्द चुकीचे होते की नव्हते? ते आपण बघा. काय माहितीये काय, हे मी माझं अजून ठरलेलं नाहीये. मी अजून काही विचार नाही केला. मी ह्याच्यावर विचार करतो. तोपर्यंत तुम्हाला काय सुचतंय का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज बायको म्हणून तिचं चुकलं की नवरा म्हणून माझं चुकलं, आमच्या दोघांच्या मध्ये काय पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिजे ते प्लीज कमेंट करा. कारण मला आता भांडण नाही करायचं आहे तिच्याशी, कारण मला पुढचा दिवस माझा चांगला जायला पाहिजे असं मला वाटतंय. त्याच्यामुळे मला भांडण नाही करायचं आहे. सो आपण ब्लॉग इथे एंड करूया. पण प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की याच्यामध्ये खरंच माझं चुकलं का. आणि तुम्ही जर म्हटलात तर मी सगळ्यांसमोर पुढच्या ब्लॉगमध्ये, येणाऱ्या ब्लॉगमध्ये जाहीरपणे तिची माफी मागेन सगळ्यांसमोर. पण हा पॉईंट ऑफ व्ह्यू मला खरंच कळू दे की तुमच्याकडून माझं चुकतंय का तिचं चुकतंय. गृहिणी म्हणून तिचा पॉईंट बरोबर आहे की एक नोकरी करणारा माणूस, कष्ट करणारा माणूस, थकला भागलेला जीव म्हणून माझं चुकतंय. याच्या बाबतीमध्ये मला तुमचं सजेशन हवं आहे, वोटिंग हवं आहे. सो प्लीज वोट करा कमेंट बॉक्समध्ये. त्याच्याप्रमाणे जर का तुम्ही सांगितलं तर खरंच मी तिची जाहीर माफी मागणार आहे सगळ्यांच्या समोर ऑन स्क्रीन. सगळ्या दादांनो ताईंनो हा विषय बरोबर होता की नाही तुम्ही खरंच सांगा. तुम्ही जरी गृहिणी असाल तरी पण सांगा. कमेंट आणि जर का माझ्यासारखे थकले भागलेले कष्टकरी जीव असाल तरी पण सांगा की काही फार मोठं काम सांगितलेलं नव्हतं. तेवढ्याच्या कामाचं एवढा उहापोह करायची गरज नव्हती. शांतपणे 15 ते 20 मिनिटात तेवढं केलं असतं की विषय संपला असता. उहा पोहे ते पोहे तरी करा आता नाही कमीत करा. कमी. आता आप्पे पाहिजेत की पोहे पाहिजे? उहा पोहे काय म्हटलं ना, उहा पोहे करा, पोहे करा, ते पोहे करा. ओके ठीक आहे, बघूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुमच्या कमेंटवर ठरेल की तिने माफी माझी मागायची का मी नाही, तिची मी माफी मागणार मागणार. नाही. बरं मी माफी मागायची का नाही ते पण ठरेल. इट इज डिपेंड्स ऑन युअर कमेंट. थँक्यू व्हेरी मच वॉचिंग अप टू द एंड. भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये, एका माफी मागणाऱ्याच्या व्लॉगमध्ये. आणि जेव्हा माझं चुकलेलं असतं तेव्हा मी माफी मागायला कधी म्हणजे- बघा हे नाही. सगळं ठरलेलं आहे. माझं चुकलेलं नाही. माझं कधी कुठलीच बायको कधी चुकत नसते. तिचं सगळं बरोबर असतं, तिचं काही चुकत नसतं. जे काही चुकतात ते, जे चुकतात ना ते पुरुष असतात आणि ज्या बरोबर असतात त्या बायका असतात. माझं काय चुकलंय सांगायचं. ते सांगतील ना. मला काय तुम्ही कमेंट सांगा ना. नाही, तुम्ही सांगा काय. मी कसं सांगू आता. माझं बुद्धी नाही चालत आहे. आता कमेंट मध्ये जे सांगतील त्याच्याप्रमाणे तुझी माफी मागेन. ओके, धन्यवाद. ठीक आहे, बाय माफी बाय. मागायची तयारी ठेवा. बाय बाय. ठीक आहे, बघूया कमेंट मध्ये
सगळ्या गोष्टी करणार आहेत त्याच्याप्रमाणे तुझी माफी मागायची का नाही ते ठरेल. अदरवाईज मी माफी मागणार नाही. थँक्यू. मी पण नाही. ठीक आहे, बघूया.